साहेब रातच्याला जेवण झाल्यावर आम्ही झोपायला जाणार होतो बघा. तेवढं शिवसाहेब आलं. काय बाई बी मंगळ बोलायला लागलं. शिवसाहेब खूप दारू प्यायलेले होते, पण साहेब काय ऐकायला तयार नाही. खूप बेफाम झाले होते. मी त्यांना अडवलं पण ते काय ऐकेना. तवा तवा साहेब माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोरीला मारलं. शिवानं माझ्या पोरीला मारलं. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? सर हा वाटेल बोलतोय सर. शिवा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. या देशासाठी जीवाची पर्वा न करता लढलोय सर मी, आणि लढतोय. पण मला माहिती होतं सर की हे सगळं माझ्या बाबतीत होणार, आणि हे कोण घडवतंय हेही मला माहिती आहे सर. परवा नाही मला त्याची सर. मी कुठलीही चूक केलेली नाहीये. जमदाडे सर. रिपोर्ट तयार करा आणि लगेच माझी सही घ्या. यस सर. सर हा रिपोर्ट सर. जमदाडे सर. तुम्ही दिवसा सुद्धा प्यायला लागलात का? बहाराची जबानी काय घेतली तुम्ही? सागरनी बहाराच्या मुलीचा खून केलाय? साहेब, या जमदाड्याला कधी नशा करायची आणि कधी होश मध्ये राहायचं हे चांगलंच कळायला लागलंय. तुम्ही सांगितलं तरी मी असाच रिपोर्ट तयार करणार. आजपर्यंत या राजकारण्यांचे बरेच जोडे चाटलेत. घरादाराची चिंता न करता रात्रंदिवस बंदोबस्त केलाय, आणि त्याची जर का ही बक्षिसी मिळणार असेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही साहेब. अहो, रात्रंदिवस तुमच्या बरोबर थांबतोय आम्ही. तुमकी सकट तुमचे शब्द झेलतोय आम्ही. आम्हाला सुद्धा एकदा जाणीव होऊ द्या की आमच्या बरोबर पण कुणीतरी खंबीरपणे उभा आहे. आश्चर्य वाटलं ना सर की हा एक हवालदार एवढं कसं काय बोलतोय तुमच्या समोर. कारण त्याला भीती वाटत नाही सर आता, कारण तोही सत्याच्या बाजूनीच लढतोय. साहेब, मला फक्त एक दिवस द्या. ही केस मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो साहेब. ते कसं शक्य आहे शिवा? कालाय तस्मै नमः. जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे. राहण्यासाठी कोणीच आला नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाला म्हणावं, उपजे ते नाचे नाचिले ते पुनरपी दिशे, आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून आपल्या हातात काही नाही, तो करवतो तसं आपल्याला करावं लागतं. म्हणून बाबांनो, आले देवाची या मनात तेथे कोणाचे चालेना. शिवा, काय झालंय? माझं काय चुकतंय सर? सत्याच्याच बाजूनी लढतोय मी, तरीही हा अटकाव का सर? शिवा, औद्योगिकरणामुळे या गावचं पांढर उठलंय. कमिशनरनी तुला इथे का पाठवलं? कारण पालकमंत्र्यांनी त्याला तसं सांगितलं म्हणून. आणि हे पालकमंत्र्यांनी का सांगितलं? कारण हा पालकमंत्री आणि इथला आमदार त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही. आणि आता दोघंही एकाच ताटामध्ये जेवतायत. म्हणून तुझ्यावरती हे संकट आलंय. शिवराय जिजामातेला उद्विग्न अवस्थेत विचारतात, मासाहेब आज तुकोबा रायांच्या दर्शनाला जावं वाटतं. घोडदौड करत लोहगावला आले, कीर्तनास बसले आणि नियतीनं घाला घातला. संपूर्ण वेळा बसला. शिवरायांनी अश्रू भरल्या नयनांनी तुकोबा रायांकडे पाहिलं, परंतु ज्याची कर्म सत्य असतात त्यांना देवही सहाय्य करतो महाराज. म्हणून आणि संपूर्ण वेढ्यातून सगळीकडे शिवराय शिवराय दिसू लागले. पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ही अगस्त्य ऋषींची कर्मभूमी आहे. तुलाही आता अगस्त्य व्हायचंय आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करायचा आहे. लढ शिवा, लढ. योद्धा हो आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करून टाक. सर, त्या दाराचा काही पत्ता लागला नाही ना? काही खबर मिळत नाही सर. तो कुठे गायब झाला काही कळत नाही. फकीरा पण त्यांना शोधतोय. सर, मग आता काय करायचं?
मिटा दे हमारी हस्ती, दुनिया में किसी की औकात नहीं। शिवा का नाम हम लेते हैं, हारने वालों की हमारी जात नहीं। शिवा, हे युद्ध आता निर्णायक क्षणाला आलेलं आहे, तेव्हा शस्त्र खाली ठेवून तुला चालणार नाही. तुम्ही म्हणताय ते खरं आहे सर, पण मला एकच प्रश्न आहे की हे सगळं जे आपण करतोय ते कोणासाठी, कशासाठी? सगळेच जर स्वार्थी असतील तर हे सगळं कशासाठी करायचं? का हा अट्टाहास सर? द्रष्ट्वे मां स्वजानां कृष्ण, युयुत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिसुस्याति. शिवा, हे युद्ध लढत असताना तुला असे अनेक प्रसंग येतील की ज्यामध्ये तुझ्या मनात असे प्रश्न येतील की हे युद्ध आपण का लढतो आहोत, कुणासाठी लढतो आहोत, कशासाठी लढतो आहोत. पण हे तुझं कर्मयुद्ध आहे. हे युद्ध लढत असताना तुला अनेक यातना सहन कराव्या लागतील. हे युद्ध लढताना तुला यातना सहन कराव्या लागतील आणि हे युद्ध न लढता सुद्धा तुला नरक यातना भोगाव्याच लागतील. तेव्हा तुला हे युद्ध करणं भागच आहे शिवा. सगळं मान्य आहे सर, तुम्ही बोलताय ते बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप अवघड आहे सर. नाही शिवा, मी तुझ्या वयाचा असताना तुझ्यासारखाच होतो. मलाही क्रांती करायची होती आणि मी ती केली सुद्धा. त्याचे परिणामही मी भोगलेत. याच गावामध्ये माझं एक सुखी कुटुंब होतं. कर्नल, अरे पाटील बाबा काय सांगतात ते ऐक. दे जमीन ताब्यात. हा, मी तुझ्याकडे जमीन फुकट मागत नाही, पैसे देतोय, पैसे. हे बघ कर्नल, अशी संधी पुन्हा येणे नाही. तुझ्या पैशावरती. अरे माझं एक स्वप्न आहे. या जागेवरती मला एक शाळा बांधायची आहे. मी ही जमीन देणार नाही. म्हणजे हे कर्नल तुझं फायनल आहे का? हो. देणार नाही हे? हो. ठीक आहे बाबा, ठीक आहे. दाजी नाही ऐकत. देणार नाही. नाही देणार. परत विचारतो, देणार? 100 वेळा विचारलंस तरी देणार नाही म्हणजे देणार नाही. देणार? चल रे. कोणासाठी मी लढावं, कोणासाठी मी जगावं? माझा संसार उद्ध्वस्त करणारे कोण होते ते मला चांगलं माहिती आहे. मी या क्षणाला त्यांना संपवू शकतो, पण त्यामुळे हे धर्मयुद्ध संपणार नाही. शिवा, हा पाटील आणि त्याची ती चिरगुट पिलावळ, त्यांचा असा अंत झाला पाहिजे की बघणाऱ्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला पाहिजे. शिवा,
आज जग तुझ्या विरुद्ध आहे. तुझे सगळे मार्ग बंद झालेत, पण शक्ती हे तुझं बळ आहे. हा धर्म तुझी ताकद आहे. हे युद्ध तुला करावंच लागेल शिवा, करावंच लागेल. आता युद्ध होईल सर. आर पार युद्ध होईल. शिवा, अरे शिवा, तू इथं बसलायस वय? काय रे? सानप आणि त्याची माणसं तुला शोधत्यात. हा, शिवा निघ तू, निघ. येतो मी सर. ओके, महाराज काही चिंता ना कर तू शिवा. पहले तू खाना खा ले, उसको बाद में देख लेंगे. त्या दिवशी स्टेशनात एक चरबी आली होती ना तुला. हा, चरबी आली तुला. चाल, चरबी आली होती तुला. हा, लई चरबी आली होती तुला. लई चरबी आली होती तुला. मायला तुला दाख. सोड 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 सोड. उचल 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 उचल. धर 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 त्याला धर. लय माझं लय वैर तुला. तुझी बी अवस्था ती करीन जी तुझ्या बापाची केली होती. माहितीये मला पाटील. पाटील जिवंत सोडणार नाही मी तुला, लक्षात ठेव. धर त्याला धर धर. लई माझं लय वैर. कोत्राच काढ. पाटील, हात मागे घ्या. कायद्याला हातात घेऊ नका. कायदा आता घेऊ नका वैरे. आमचीच पिऊन तंबू झाला की तुझ्या पोटाचा, आणि आम्हाला कायदा शिकवतोय रे कुत्रे. कोणी पुढे येऊ नका, कापून टाकीन पाटलाला मी. शिवा, हे काय चाललंय? सर, तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आता हा पाटील सुटू शकत नाही सर. पण तो हार कुठे आहे? तो नाही येणार आता, तो आराम करतोय. आय एम सॉरी शिवा, मी काहीही करू शकत नाही. मला कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल. सर, चला रे, घाल वेडी. सर हा यांचा कट आहे सर. सर, तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत सर. घेऊन चला याला. शिवा निर्दोष आहे साहेब. थांबा, कायदा हातात घेऊ नका. त्याचं काय करायचंय ते कायद्याला ठरवू द्या. शिवाला सोडा साहेब, आम्ही साक्ष द्यायला तयार आहे. हो, माझ्या समोरच पाटलाने लोहाराला पैसे दिलेत. साक्ष फिरव, नाही तर तुलाही तुझ्या मुलीकडे पाठव म्हणून धमकावलं त्यांनी. शिवा निर्दोष आहे साहेब. माझ्या आंधळेपणाचा फायदा घेऊन माझ्या बायकोला जबरदस्ती भोगलं या आरामखोरानं. नऱ्याला जबरदस्ती दारू पाजून वाटेल ते करायला लावलं. किती जणांच्या बायका भोगल्या त्या आरामखोरानं. झालट्या नाऱ्या यांना काहीही काम काढून तालुक्याला पाठवायचं आणि त्यांच्या बायकांना घरी बोलवायचं बंगल्यावर. आबरू जाऊ नये म्हणून त्याही काही बोलायचे नाही साहेब. या पाटलाने खूप अन्याय केलेत आमच्यावर साहेब. हे सगळं थांबवा साहेब, थांबवा. सोडा शिवाला, सोडा. सोडा, तो निर्दोष आहे.
सर शिवाला सोडून द्या. शिवा निर्दोष आहे. हां पाटला, अरे राक्षसाची औलाद आहे करत तू. अहो साहेब, याला सोडू नका. या नालायक माणसामुळं त्या देवासारख्या शिवाच्या वडिलांना आणि शिवाला आम्ही खोट्या आरोपात अडकवलं. मंडळी, मला दगडाने खेचून मारा, पण या पापातनं मुक्त करा. मी शिवासारख्या देव माणसाला अडकवलं. हो साहेब, शिव आणि शिवाचे वडील निर्दोष आहेत साहेब. आम्ही त्यांना खोट्या प्रकरणात अडकवलं. हो साहेब, त्यांना सोडा साहेब. मी अगस्ती महाराजांची शपथ घेऊन सांगतो, ते निर्दोष आहेत साहेब. मी 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 साक्ष द्यायला तयार आहे साहेब. मी साक्ष द्यायला तयार आहे. आबा उठा लवकर. ए शिव, हो बाजूला. का करत होता तू? नको मारू शिव, का करत होता तू? माझ्या बापाला मारताना हे नातं आठवलं नाही त्याला. हो बाजूला. हा. याच मंदिराच्या पायऱ्यांवर मारलं असता त्यांना. शिवा पाया पडतो रे शिवा. आता भोग तुझ्या कर्माची फळं. नको मारू. थांब शिवा. कायदा हातात घेऊ नकोस. ऐक माझं, कायदा हातात घेऊ नकोस. चला रे, अरेस्ट करा सगळ्यांना. चला पाटील.